आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काळेपडळ पोलिसांची धडेकेबाज कामगिरी. सराईत 3 आरोपींकडून एकूण 4 गावठी पिस्तूल व 5 जिवंत काडतुसे जप्त. आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त सो पुणे शहर यांनी पुणे शहर कार्यक्षेत्रातील पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात कोबिंग ऑपरेशन राबवून पोलीस ठाणे हद्दीत कोबिंग ऑपरेशन दरम्यान अवैध धंदे अभिलेखावरील आरोपी इसम, तडीपार इसम, अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार यांचा चेक करण्याबाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे काळेपडळ पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार शहीद शेख व दाऊद सय्यद यांनी त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार इसम नामे आशिफ सबीर खा तेली वय वर्ष 21 राहणार गली नंबर 15 सय्यदनगर हडपसर पुणे हा हेवन पार्क व लक्ष्मी पार्क कडे जाणारा मधला कच्चा रस्ता पालखी रोड मार्ग महम्मदवाडी पुणे येथे त्याच्या 2 साथीदारांसह थांबलेला असून ते कोणत्या तरी दाखलपत्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने आपले कब्जात काहीतरी संशयित चीजवस्तू जवळ बाळगून वावरत असून संशयित चीजवस्तू ही अग्निशस्त्र असण्याचे दाट शक्यता आहे अशी बातमी मिळताच सदर ठिकाणी उपपोलीस निरीक्षक गुरव यांनी सदर बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांना कळवले असता त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव व पोलीस स्टाफ असे हेवन पार्क व लक्ष्मी पार्क कडे जाणारा मधला कच्चा रस्ता पालखी रोड मार्ग महदवाडी पुणे येथे सर्व टीमला दिलेल्या सूचनांप्रमाणे जाऊन सर्वांनी मिळालेल्या माहितीची खात्री केली असता रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे आशिफ सबीर खा तेली व त्यांचे 2 साथीदार नामे यश सुभाष मधने वय वर्ष 20 धंदा मोजुरी राहणार भीमरत्ननगर कसबा बारामती पुणे, प्रथमेश संदीप लोंढे वय वर्ष 24 राहणार बागवान यांच्या घरात भाड्याने वडगाव निंबाळकर नीरा रोड बारामती पुणे हे पोलिसांना पाहून संशयितरित्या व कावरे बावरे स्थितीत अडकून आलेले सर्व टीमने चाहू बाजूने त्यास घेराव घालून ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांची 2 पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्याकडे 4 पिस्तूल व 5 जिवंत राऊंड असा एकूण 2,42,000 रुपयांचा मुद्देमाल मिळून आलेला आहे. तरी नमूद इसम आशिफ सबीर खा तेली, यश सुभाष मधने, प्रथमेश संदीप लोंढे यांच्यावर BNS कलम 3(5) भारतीय हत्यार कायदा कलम 3(25) व मुंबई पोलीस कायदा कलम 37(1)(3) सह 135 अन्वये काळेपडळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून नमूद आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. सदरची कामगिरी ही राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली धन्यकुमार गोडसे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाणेवाडी विभाग माणसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपडळ पोलीस स्टेशन अमर काळंगे, पोलीस निरीक्षक गुणे यांच्या सूचनेप्रमाणे अमित शेटे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव, पोलीस हवालदार प्रवीण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतीक लहिगुडे, संजय बागल, अमोल फडतरे, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन धोडे, सदाम तांबोळी, महादेव शिंदे यांच्या पथकाने करून प्रशासकीय कामगिरी केलेली आहे. जनकडांसोबत संपादक आलती बाबर आणि उपसंपादक अकबर शिकलकर.